चिन्मय गाडी चालवताना मला पुरीचं असं सिक्वल चालू आहे असं वाटायला लागलं. हे असे नुसतेच कट, हे नुसतेच कट. हे बघा आता असं म्हणजे जॉनी इब्राहिम नंतर आता चिन्मय हवालदार. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. देवपूजा वगैरे उरकून झालेली आहे. महाराज आज बघा किती छान दिसतात ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये. कार ग्रे त्याच्यामुळे तो निळा निळा दिसतोय. आपले असे महाराज दिसत आहेत छान असे. आणि तुम्हाला आईसाहेब दाखवतो. आईसाहेब आज किती छान, आज सुंदर दिसतंय. साडी पण त्यांना छान दिसते अशी. थोडी वनिताने ब्ल्यू टोनमध्येच घेतली आहे, ग्रे आणि ब्ल्यूमध्ये असे आपले आज अशा दिसत आहेत. तर चला चहा पिऊन घेऊयात आणि थोडंसं काम करूयात. आता निलेश सोबत आलो होतो मंडईमध्ये. गर्दी दाखवतो मंडईमध्ये. बघा केवढी गर्दी आहे. एवढी गर्दी आहे ना की काय सांगायला त्याच्यावर. आई तर निलेशचं काहीतरी काम आहे महत्त्वाचं महावीर स्टोअरमध्ये. झाल्यावर तुम्हाला दाखवतो, ते उद्या दाखवतो काय काम होतं. इथनं आवरून आता घरी जायचं, आवरायचं आणि मग आपल्याला एक शूटला जायचं. शूटला गेलं तुम्हाला दाखवतो कुठं चाललो आहे शूटला. इंदवडी साईडला शूट आहे. चल किती वेळ लागतो बाबा. आता 1 तास गेला इथे बसले. चालू आहे त्याचं काम. निलेशचं काम झालं आणि तो गेला घरी आणि आता मी पण पोचलो आहे घरी. आता आवरूयात, जेवून घेऊयात, मग जायचं शूटला. आलो आहे आपण घरी जाऊयात. चला तर भेटू थोड्या वेळाने परत. जेवण वगैरे झालेलं आहे. आता शूटला निघायचं. आवरून येतो. आता चिन्मय सोबत जाणार. चिन्मय येतोय. चिन्मय आणि मी सोबत जातो. आता चला घेऊ आवरून. कॅमेऱ्याचे बॅग वगैरे भरून घेऊ. निघालो आता आम्ही शूटला. चिन्मयला रावेतला आहे आणि मला आता वाकडला आहे. चिन्मयला वाटतं मला सोड जाता जाता बघूया. पावसाचं चिन्हच आहे. तरी नाही पडायचं पाऊस असा अंदाज आहे. चिन्मय गाडी चालवताना मला पुरीचं असं सिक्वल चालू आहे असं वाटायला लागलं. हे असे नुसतेच कट, हे नुसतेच कट. हे बघा आता असं म्हणजे जॉनी इब्राहिम नंतर आता चिन्मय हवालदार. कुठे गाड्या चालू नसते 1 मध्ये नाही वय. चिन्मय हवालदार दिसतोय पण तुम्हाला. चिन्मयचं म्हणणं आहे जॉनी इब्राहिम नाही दिसलं पण चिन्मय हवालदार गाडी चालवताना तुम्हाला दिसतोय. आता कुणी कमेंट करू नका गाडी चालवताना व्हिडिओ बनवू नये, कारण चिन्मय गाडी चालवते. मी मागं बसले. आता पोचलो मी बहुतेक क्लब हाऊसलाच किंवा फ्लॅटमध्ये दिसतोय बड्डे. चला भेटूया कुठे बघू. लोकेशन चेंज झालं होतं. आपण आता बरोबर पोचलो लोकेशनला वाकडमध्ये. भरपूर अशा बॅग आहेत आपल्याकडं. आता चला आता घेऊ उचलून आणि निघूयात आतमध्ये. चला आपल्या बड्डेचं लोकेशन आहे आज. बड्डे सेटअप चालू. तर आता आपण सेटअप करून घेऊयात आधी. शेजारी लॉन्समध्ये खूप मोठं दांडियाचा इव्हेंट आहे. त्यामुळं आता काय अवघड आहे. चला इथं आता आपलं ते आज शूट आहे आणि छान असं डेकोरेशन केलं पाहू शकता तुम्ही. आता बहुतेक या व्हिडिओला कॉपीराईट पाडणार आहे 100%. आता शेजुलकर. लेआउट वगैरे घेऊन आपलं शूट झालेलं आहे इथलं. आता क्लायंटनी टाईम दिला 6चा. आता 7 वाजले. अजून तरी सर्व तुम्ही बघू शकता की पूर्णपणे मोकळंच आहे.
मग काय आता हे तेव्हा करूयात आपण शूट. फोटोग्राफर मित्र येतो आहे माझा, मग आपण करूयात कंटिन्यू शूट. चालेल, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, मस्ती चालली. जिंकायचं आहे. या टीमला ऑलरेडी 1 पॉइंट भेटलेला आहे. मन मचलकर थोड़ा सा मोर होना चाहिए, इस महफिल में थोड़ा सा शोर होना. चला फायनली आता पॅकअप झाले. आता पाऊस तर भरपूर वाटतं, तो आम्ही वरती पॅकअप केले. 2 व्हीलरवर जायचं आहे. आता बघू कसं काय काय नाही. काही 4 व्हीलर घेऊन मित्र येते, बघूयात आता कारमध्ये जाऊन. चला तर आम्ही सर पण निघालेत, मी पण निघालो. आता खूप दूर जायचं आहे आणि आता पाऊस तर आता काय थांबेल पाऊस असा अंदाज आहे. आता बघूयात. आता योगेश आता मला घ्यायला आला. हेमंत म्हणून आमचा एक मित्र आहे फोटोग्राफर, त्याच्या लग्नात आम्ही भेटलो होतो. आणि भाऊ एवढा जॉली आहे ना, भाऊला अशी ओळखीची गरज नाही आहे. भाऊ एका मीटिंगमध्येच असं होतं की आपण याला लय वर्षापासून ओळखतो आणि कुणासारखं तरी दिसतो हा. आणि कमेंट करून सांगा कुणासारखा दिसतो भाऊ. भाऊला नीट बघा तुम्ही, कुणासारखा दिसतो हे तुम्ही मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. आता भाऊ मला सोडणार आहे. भाऊची गाडी योगाने आमचं ठरलं होतं, पण चिन्मय आल्यामुळे मी चिन्मय सोबत आलो. पण जाताना मी याच्यासोबतच जाणार होते 100%. आणि भाऊ माझ्यासाठी लय वेळ हिंजवडीत फिरत होता. 4 व्हीलर असल्यामुळं त्याला काही भेटतच नव्हतं रस्त्याच्या खाली उतरायला. पण 2 राऊंड मारून शेवटी घ्यायला आला आम्हाला, 1 तास वाया घालून त्याचा. चला निघूयात आता. मग भाऊनी सोडलं मला इथं. आता इथं आपण जाऊ चालत चालत घरी. काय जवळच आहे, वजगिरीपासून काय जास्ती लावून नाही चालत जायला आपल्याला. चला तर चालत चालत जाऊ. जेवण वगैरे तिथंच झाले. पवन इथं काय करते बघू तरी चालत चालत आलो आपण. भरपूर पाऊस भरपूर चालू पोहोचला आपण आपल्या घरी. घरी आता चढणी चालत आलो तर पाहिजे तेवढंच तेवढा मोठा आपला. उदर झोपलाय बहुतेक, हसतोय कसा बघा ना. हां हां काढू आपला. चला पोचलो घरी फायनली. तर आजच्या व्लॉगला आपण इथेच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.